नाही म्हणून राजा अतिशय दुःख होता. दुःख सलत होत ना, त्याचं स्वप्न राजाला पडलं. काय स्वप्न पडलं राजाला? दशरथ राये स्वप्न देखिले, दोघा पुरुषा आपण वदिले, आणि एक स्त्री समारी. असं स्वप्न राजाला पडलं. वशिष्ठांकडे गेले. कुलगुरु ते वशिष्ठांना स्वप्न सांगितलं. वशिष्ठांनी सांगितलं, राजा, या स्वप्नाचं जर तुला काही पुण्य त्याच्यातनं मिळावं असं वाटत असेल तर मी सांगतो ते ऐक. तू मृगयेसाठी जा, शिकार करण्यासाठी म्हणून तू जा. राजा निघाला वशिष्ठांच्या आज्ञेप्रमाणे. दिवसभर राजाला काही मृगया मिळाली नाही, शिकार मिळाली नाही. शेवटी रात्री एका झाडावरती आणि नदीच्या किनारी कुठलं तरी श्वापद पाणी पिण्यासाठी म्हणून येईल म्हणून आशेने हा राजा त्या तीरावरच्या शेजारचा जे झाड होतं त्या झाडावरती बसला आणि नजर लावून बसला. तो रात्री अपरात्री इकडे श्रावण बाळ आपल्या आई वडिलांना तीर्थयात्रा करण्यासाठी म्हणून हा निघालेला. आंधळे आई वडील कावडीमध्ये ठेवलेलं. या श्रावणाला म्हणतात, बाळा जरा तहान लागली रे, पाणी आणतोस का? उन्हाचे ते दिवस. संध्याकाळी विश्रांती घ्यायची, रात्री तिथे विश्रांती घ्यायची म्हणून एका झाडाखाली त्यांना बसवलं. आणि जवळच म्हणजे हा राजा जिथे मृगयेसाठी थांबला होता त्याच नदीच्या तीरावरती हा आला. श्रावण बाळ कमंडलू घेतलं आणि पाणी काढणार. आता होता कमंडलू ध्वनी, बुडबुड बुडबुड असा आवाज यायला लागला पाण्याचा. होता कमंडलू ध्वनी, राजा परसोनी समक्ष तो बाणा. राजाने बघितलं, ऐकलं नुसतं की आता कोणतं तरी श्वापद इथे पाणी पिण्यासाठी म्हणून आलेलं आहे. बुडबुड बुडबुड आवाज ज्या अर्थी येतोय त्या अर्थी बाणाला, त्या धनुष्याला बाण लावला आणि आता तो सोडणार कशाला? सोडला तो. होता कमंडलू ध्वनी, राजा परसोनी सपक्ष तो बाण. सोडी श्रावण हृदयी, सोडी श्रावण हृदयी, तात्काली पाहतो गतो किती प्राण. तो बाण सोडला मात्र आणि श्रावणाच्या हृदयामध्ये जो लागला क्षत्रियाचा बाण होता तो श्रावण म्हणतो की आहा, कोणत्या हा राजाचा हा बाण, कोणत्या साधूचा हा बाण, हा राम नामाचा बाण आहे, हा माझ्या हृदयामध्ये लागलेला. अशी पात्र या रामायणात आहेत. प्रत्येक रामायणाच्या प्रत्येक पात्राकडून आपण म्हणतो ना नाटकातली पात्र, आणि आपण सुद्धा एक पात्रच आहोत. त्यामुळे या रामायणातल्या प्रत्येक माणसाकडून, प्रत्येक पात्राकडून काही ना काहीतरी शिकण्यासारखं आहे. हा श्रावण बाळ म्हणतो की हा बाण कोणत्या क्षत्रियाचा आहे, कोणत्या रामनामाच्या धुंदीमध्ये असलेल्या साधूचा आहे. हा बाण मला आज लागला, मी धन्य झालो. प्राणांतकाली मग शापिती त्या नरेशा. पुढे हा आला आई वडिलांच्या जवळ आला. श्रावण बाळाच्या आई वडिलांच्या जवळ आल्यावरती हा राजा काहीच बोलेना. पण त्या कोणीतरी आलेला आहे अशी चाहूल या आई वडिलांना लागलेली होती. ही चाहूल ऐकल्यानंतर, कोण आलाय बाळा, तू आलायस का पाणी घेऊन आमच्यासाठी? अरे रात्री एवढ्या तुला पाणी आणायला सांगितलं म्हणून रागवलायस का? काहीच का बोलत नाहीस? पण राजाने त्यांच्या हातामध्ये पाणी दिलं. तो स्पर्श झाला मात्र ते आई वडील म्हणाले, हा तुम्ही कोण आहात? हा माझ्या बाळाचा हात नाही, तुम्ही आहात कोण ते सांगा नक्की. त्या दशरथ राजाने सांगितलं, सगळी कथा सांगितली. चुकून तुमच्या बाळाला माझा बाण लागलेला आहे.
पण तरी सुद्धा हे श्रावण बाळाचे आई वडील त्या दशरथ राजाला म्हणतात की बघ, तू जरी आमच्यासाठी पाणी आणून दिलेलं असलंस, जीवन देण्याचं जरी काम तू आम्हाला केलेलं असलंस, तरी सुद्धा आमच्या म्हातारपणाची काठी तू फिरवून नेलेली आहेस. त्यामुळे आम्ही तुला शापच देणार. प्राणांतकाली मग शापिती त्या नरेशा, तू पुत्र पुत्र करुणी मरशील ऐसा. आम्ही तुला शाप देतो. काय? तू सुद्धा पुत्र पुत्र करून मरशील. आमची म्हातारपणाची काठी तू हिरावून नेलीस ना, आता तू सुद्धा पुत्र पुत्र करून मरशील. ऐसे वदो नित्य जिले निज देह त्यानी, राजा मनी हर्ष विषाद मानी. राजा म्हणतो की अरे, हा नक्की आपल्याला आनंदाचा क्षण आहे का दुःखाचा क्षण आहे? यांनी हे शाप दिलेला आहे का हा वरदान दिलेला आहे? कारण आपल्याला तर पुत्ररत्न नाही, आणि पुत्ररत्न व्हावं म्हणून आपण भगवंताकडे प्रार्थना करतच आहोत, पण तरी सुद्धा हा शाप आपल्याला वरदान ठरणार आहे. पुत्र पुत्र करून मेलो तरी सुद्धा पुत्र होणार आहे. वशिष्ठांना सगळी कथा सांगितली. वशिष्ठ म्हणाले की आता तुम्ही अश्वमेध यज्ञ करा. या पापाचं हनन करण्यासाठी म्हणून तुम्ही अश्वमेध यज्ञ करा. पण तो यज्ञ करण्यासाठी तुम्हाला कोणाला बोलवावं लागेल? ऋष्यशृंग ऋषींना बोलवावं लागेल. ऋष्यशृंग ऋषींना बोलवायचं म्हणजे ऋष्यशृंग ऋषी हे विभांडक ऋषींचे पुत्र. आणि त्याच कालावधीमध्ये काय झालं, मध्येच राजा वृषपर्वा जो होता ना, त्या वृषपर्वाने देवांवरती चालून गेलेला होता. तो इंद्रदेवाचं आणि त्या वृषपर्वाचं जोरदार भांडण चाललं होतं. आणि ते तो आणून गेला, कारण कैकेयीने हट्ट केला होता, मी येते तुमच्या बरोबर. राजा दशरथ राजा त्या देवांची मदत करण्यासाठी म्हणून निघाला, कैकेयीला घेऊन निघाला आणि देवांना जय मिळवून दिला. आणि त्या देवांना जय मिळवून दिल्यानंतर हा इंद्रदेव सांगतो काय की देवा, तू देवांना जय मिळवून दिलास ना राजा, तर तुला मी आशीर्वाद देतो की प्रत्यक्ष भगवान तुझ्या पोटी अवतरतील. आणि त्यासाठी तू कुठला यज्ञ कर? पुत्रकामेष्ठी यज्ञ कर. पाप नाशनासाठी भगवंत दशरथाने अश्वमेध यज्ञ केला आणि पुत्र प्राप्तीसाठी इंद्राने सांगितल्याप्रमाणे पुत्रकामेष्ठी यज्ञ केला. ऋष्यशृंग ऋषींना पाठवायचं अश्वमेध यज्ञाला बसवण्यासाठी म्हणून, पण त्याला आणायचं कसं म्हणून त्यांना आणणं म्हणजे फार काम कठीण होतं. इंद्रदेवाची मदत मागितली. इंद्रदेवाला सांगितलं, देवा तुमच्या अप्सरा ज्या आहेत ना त्या जरा पाठवा विभांडक ऋषींच्या आश्रमामध्ये. विभांडक ऋषींच्या आश्रमात अप्सरांना पाठवलं. त्या अप्सरा ते ऋषी स्नानाला गेल्यानंतर त्या अप्सरा या आश्रमामध्ये येऊन नाचू लागल्या. त्या ऋष्यशृंग ऋषींना मोह घालू लागल्या. अप्सरा घालतील मोह त्या ऋषीवर, अप्सरा घालतील मोह त्या ऋषीवर, अप्सरा घालतील मोह त्या ऋषीवर. करुणी नृत्यास त्या गाती अति सुस्वरा, करुणी नृत्यास त्या गाती अति सुस्वरा, अप्सरा घालतील मोह त्या ऋषीवर, अप्सरा घालतील मोह त्या ऋषीवर. मोह घालण्यासाठी म्हणून अप्सरांना पाठवलं. त्या तिथे नाचले आहेत.
आणि विभांड ऋषी आले. ते अप्सरा पळाल्या. त्या विभांड ऋषींना हा ऋष्यशृंग सांगतोय की बाबा आत्ताच काही साधू लोक इथे आपल्या आश्रमात येऊन गेले. अतिशय सुंदर तेजस्वी तेजपुंज असे होते. हो का? मग त्यांना पुन्हा बोलव. तू विचारून घे, त्यांचा आदर सत्कार कर. दुसऱ्या दिवशी विभांड ऋषी स्नानाला गेले आणि या अप्सरा पुन्हा आल्या. त्या नाचू लागल्या, थै नाचू लागल्या. हो, हा ऋष्यशृंग त्यांच्या मोहामध्ये एवढा गुरफटून गेला की त्या अप्सरांच्या बरोबर 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 चालू लागला. आणि या अप्सरा त्या मोह घालत घालत कुठे घेऊन आल्या? ऋष्यशृंगाला दशरथाच्या अयोध्येमध्ये घेऊन आल्या. दशरथानेच पाठवल्या होत्या या अप्सरा. आणि आता ऋष्यशृंगाचं लग्न लावायचं म्हणून, कारण यजमान यज्ञाला बसायला हवा म्हणून ऋष्यशृंगाचं लग्न लावलं. कोणाशी? लोमपाद राजाची मुलगी, म्हणजे दशरथाचा मित्र जो आहे लोमपाद राजा, त्याची मुलगी शांता, हिच्याशी या ऋष्यशृंगाचं लग्न लावलं. आणि हा अश्वमेध यज्ञ चालू आहे. अश्वमेध यज्ञ एकीकडे चालू आहे, एकीकडे पुत्रकामेष्ठी यज्ञ चालू आहे. असे सगळे ऋषी मुनी, जे थोर महंत वेद पुराण माहिती असलेले सगळे ऋषी मुनी त्या यज्ञामध्ये उपस्थित आहेत. आणि या उपस्थित असलेल्या यज्ञामध्ये हा राजा कसा दिसतोय? दशरथ राजा कसा दिसतोय बरं माहितीये? हो मशाल में वेद पठत है, हो मशाल में वेद पठत है, बीच में बैठत राजा, होम पाद में सब चांद मों सागर जैसा, सब चांद मों सागर जैसा, वैसा सोहत राजा राम, साधुजी राजा राम कहो जी. आणि हे यज्ञ चालू आहे दोन्ही. तेवढ्यात त्या यज्ञातून मोठी अशी प्रकट ज्वाला उत्पन्न झाली आणि तिथून भगवान अवतीर्ण झाले. आणि भगवान सांगतात काय की राजा, मी प्रसन्न आहे तुझ्यावर. तुला काय हवंय? तू ज्या कारणासाठी हा यज्ञ केलेला आहेस, अश्वमेध यज्ञ जो केलेला आहे पापनाशकासाठी, तुझं पाप हरण झालेलं आहे. आता तुला माझ्याकडून काय वर हवाय ते तू मला सांग. आणि तू जरी मला सांगत नसलास तरी मला कळलेलं आहे की हा पुत्रकामेष्ठी यज्ञ जो तुझा चालू आहे ना, तो यज्ञ तुझा पूर्ण झाल्यानंतर नक्कीच भगवान तुझ्या पोटी अवतीर्ण होणार आहे. त्यामुळे मी तुला एक पायस देतो, प्रसाद देतो. दशरथा दशरथा हे हे पायसदा पायसदा दशरथा हे हे पायसदा पायसदा.
नंतर सुमित्रेला दिलं आणि नंतर कैकेयीला दिलं. कैकेयी रागवली का तर मला नंतर दिलं शेवटी, म्हणून ती हातातच धरून बसली. त्या हातातला तो जो प्रसाद होता तो एका घारीने उचलला तो आणि अंजनी नावाच्या वानरीच्या, आणि शेवटी तिच्या हातामध्ये प्रसादच उरला नाही, म्हणून कौसल्येने थोडासा तिच्यातला आणि सुमित्रे असा दोघींनी मिळून प्रसाद तिला दिला. आणि आता खरोखरच त्या यज्ञ देवतेने जे काही आशीर्वाद दिला होता, जे काही आशीर्वाद दिले होते त्याप्रमाणे या राण्यांच्या उदरामध्ये वंश वाढू लागला. वंश वाढतोय, नवमास पूर्ण होत आहेत. पण वसिष्ठांनी राजाला सांगितलं की डोहाळे विचारा, सगळ्या राण्यांना तुम्ही डोहाळे विचारा काय आहे. म्हणून कैकेयी पाशी राजा गेला. कैकेयी म्हणते की राजा, जो पुत्र कौसल्याच्या पोटी जन्माला येणार आहे तो पुत्र वनवासात जाईल आणि माझा जो पुत्र आहे तो राज्य करेल. कैकेयीचे डोहाळे बघून राजाला फार वाईट वाटलं. पण राजा सुमित्रेच्या महालात गेला. सुमित्रेच्या महालात गेल्यावरती वेगळंच चित्र दिसलं. सुमित्रा म्हणते की ज्या कौसल्याच्या नंदनाची सेवा माझा पुत्र करेल बरं. राजाला धन्यता वाटली सुमित्रेचा हा सगळा संवाद बघून आणि तिचा त्या कौसल्यावरचं असलेलं प्रेम बघून राजाला धन्यता वाटली. राजा आता कौसल्याच्या महालात जाणार. तोच बाहेरच्या दासी सांगायला लागल्या की आज बाई भानावर नाहीये, आज सकाळपासून राणीने काही खाल्लेलं नाहीये, कुठल्या वेगळ्याच धुंदीमध्ये आहेत. कुठल्या धुंदीत होती, कुठे रमलेलं होतं मन, भानावर असणारच कशी होती. भगवान उदरी जन्माला येणार आहे, ती भानावर असेलच कशी. तिचं मन गुंतलं होतं कुठे, राम रंगे रंग जेव्हा सूर्य माथ्यावर तळपतो आहे अशा स्थितीमध्ये भगवान सगळे देवगण सगळे जमून हातामध्ये पुष्प घेऊन सगळे देव स्वर्गामध्ये उभे राहिले. कारण भगवान अवतीर्ण होणार. पंचमहाभूत थै नाचायला लागली आणि सूर्य माथ्यावर येणार असा क्षण. चैत्रात शुद्ध नवमी माध्यानी उगवला रविराज. ऐशा शुभ समयासी ऐशा शुभ समयासी अवतरणा श्री रमापती राज.
गणपती खेळताय, कोणी उठू नका, नंतर सगळ्यांना दर्शन मिळणार आहे. जागेवरून कोणी उठू नका. किती रत्न आणि किती सुवर्ण असं सगळ्यांनी भगवंताचं सगळं अलंकार त्या भगवंताला घालताय. नाणी नाणी त्या निर्मला ते नाणी आणि तिची या भाग्याची ओढ पाणी. नाणी नाणी त्या निर्मला ते नाणी 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 त्या निर्मला ते नाणी. लागते संगीते काय काय होतं बघा, भगवंताच्या घरी भगवंताला लावण्यासाठी काय काय होतं. आणि कोणी गोविंद घ्या, सगळ्यांनी कृपा प्लीज. आता सगळ्यांनी जरा बाहेर बसा. जरा 5 मिनिटं सगळ्यांना दर्शन मिळणार आहे. आणि भगवान आपल्यासाठी आलेले, आपल्यासाठी आलेले औषण काय आणि भगवंताला पाळण्यात घातलंय. बाळा जो जो रे, बाळा जो जो रे, फुलभूषणा दशरथ नंदना. बाळा जो जो रे, निघला हरी बाळा मनमोहना रामाला
आहे तबलावर. कारण का माहितीये की ताल जो धरतो की नाही, ताल भगवंताने धरलेला ताल असतो तो समेवरती बरोबर आणायचं कसं हे भगवंताला कळतं. त्यामुळे मला समेवर आणण्याचं काम यांनी केलं आणि सुरात बेसूर होऊ नये म्हणून हिने काम केलं. ते या दोघा जणांचे आभार मानत नाहीत, कारण हे दोघंही आपलेच आहेत आणि केव्हाही कुठल्याही प्रकारची अडचण न सांगता नेहमी आपल्याला इथे अवेलेबल असतात. त्यामुळे या दोघांचेही आभार मानत नाही, पण तरी सुद्धा ऋणात त्यांच्या कायम आम्ही राहू आणि सतत राम राया त्यांच्याकडून त्यांची अशी सेवा. हिने तर मला सांगितलं मला कीर्तन वाजवता येत नाही. म्हणलं काय नाही, इथे यायला लाग, तुला कीर्तन आता इतकं अप्रतिम वाजवते ती, काहीच प्रॉब्लेम नाही. त्यामुळे असंच भगवंताच्या नामस्मरणामध्ये सतत सर्वांनी राहावं आणि जे 9 दिवस कीर्तन सेवा जी झाली, खरं सांगू का, काय तोडगं मोडगं झालं ते झालं 9 दिवसाचं. आणि जे चुकलं, जे काही चुकीचं मी बोलले ते माझं, आणि जे काही चांगलं बोलले ते माझ्या गुरूंचं, म्हणजे एक तर माझे बाबा, आई, महाराज आणि तिसरे म्हणजे आनंदबुवा जोशी. त्यांच्या ऋणात कायम, कारण प्रत्येक वेळेस त्यांनी मला खूप मदत करतात. ते दरवेळेस कुठल्याही प्रकारचं काही मला कुठली अडचण सांगत नाहीत. केव्हाही ये, केव्हाही मी तुला मदत करेन. आणि हे 9 दिवस त्यामुळे जे काही बोलले, चांगलं बोलले असेल ते मनात घ्या, ते घेऊन जा. आणि जे वाईट बोलले असेल, जे काही चुकीचं बोलले असेल ते इथेच ठेवा, म्हणजे पुढल्या वेळेस मला सुधारणा करता येईल. पण एकच करायचं, काय करायचं, जे भगवंताने, जे संतांना आवडतं, जे भगवंतांना आवडतं तेच करायचं. नाम संकीर्तन साधन कैसोपे, नाम संकीर्तन पापे जन्मांतरीची रडतील पापे, नाम संकीर्तन साधन कैसोपे, साधन कैसोपे, साधन कैसोपे.
पूजनम आंदोलनम दर्पणम इत्यादि सर्व राजोपचारार्थे नमस्कारं समर्पयामि। काले वर्षतु पर्जन्या पृथिवी सस्यशालिनी देशोऽयं शोभनितो ब्राह्मणाः सन्तु निर्भया सर्वे जनाः सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। अपुत्राः पुत्रिणः सन्तु पुत्रिणः सन्तु पौत्रिणः अदनाः सदनाः सन्तु जीवन्तु शरदः शतं सर्वे जनाः सुखिनो भवन्तु तथास्तु सर्वे जनाः सुखिनो भवन्तु तथास्तु सर्वे जनाः सुखिनो भवन्तु तथास्तु। ग्राममध्ये स्थितं सोऽयं ब्राह्मिणं सद्गुरुं अङ्गलग्नं मनुष्याणां ब्रह्महत्याव्यपोतु अज्ञानमूलहरणं जन्मकर्मनिवारणं ज्ञानवैराग्यसिद्ध्यर्थं सद्गुरुपादोदकं तीर्थं जठरे धारयाम्यहं। श्रीराम आपल्याकडे झाला आपण म्हणूया वास्तविक प्रत्येकामध्येच राम आहे, पण आज जे ब्रह्मचैतन्य आश्रमामध्ये तुम्ही आलेला आहात, तर आज आपण असा या गुढीपाडव्याला असा एक संकल्प आश्रमातर्फे गोंदवले संस्थांमध्ये जे समाधी मंदिर आहे त्यांच्यासाठी आपण केलेलं आहे. आपल्याकडे दर पौर्णिमेला 13 तासाचा जप आपण करतो, 2 आसनं असतात. पण गुढीपाडव्यापासून आता सतसंवत्सरिक उत्सव आहे गोंदवलेकर महाराजांचा, त्यामुळे रोज इथे 13 तासाचा जप होणार आहे. सकाळी 7 ते रात्री 8. सकाळी 7 ला जप चालू होईल आणि रात्री 8 वाजता तो आरती नंतर बंद होईल.
प्रत्येकाला अर्धा तास इथे जपाला बसायला मिळेल. आणि त्यासाठी आम्ही काही फॉर्म तयार केले. त्यांनी जर ठराविक वेळ सांगितली तर त्या ठराविक वेळेला पूर्ण पुढच्या डिसेंबर 2013 पर्यंत आपल्याला हा नियम पाळायचा आहे. आपण जमणार नसेल तर आपण कोणाची तरी व्यवस्था करायची. तर गोंदवलेच्या समाधी मंदिरामध्ये अर्पण करण्यासाठी जास्तीत जास्त जप आपल्या आश्रमाकडून आपण देता यावा अशी कळकळीची प्रार्थना आपल्या सगळ्या भक्तांना. आज आपल्याला जे काही गेले 10 दिवस या काही व्यक्ती महनीय शंकराचार्य आहेत, रामगिरी महाराज आहेत किंवा आणखी ज्या महनीय व्यक्ती येऊन गेल्या आणि महाराज इथे बसून कोणालाही न बोलवता आपल्याला इथे जे सुख देत आहेत आणि चांगल्या चांगल्या व्यक्ती. पुण्यतिथी उत्सवाच्या वेळा आपण बरेच जण होतात का नाही मला माहीत नाही, पण न बोलवता सुद्धा सुरेश वाडकर येऊन स्वतः इथे 4 गाणी रामाची म्हणून गेले. त्यांना ॲप्रिशिएट वाटलं तर त्यांना काही बोलवायला लागलं नाही. आपण न बोलवता आपण बोलवू कसे शकू तर जास्तीत जास्त जप केला तर जास्तीत जास्त चांगल्या व्यक्ती येऊन आपल्याला मार्गदर्शन, आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या घटना घडण्यासाठी ते आपल्याला मार्गदर्शन महाराज इथे बसून करतायत. गेली 5 वर्ष आम्ही हा अनुभव घेतोय. यापुढची अनेक वर्ष महाराजांनी तोच अनुभव आम्हाला द्यावा यासाठी आपण इथे दररोज 13 तासाचा जप आपण ठेवलेला आहे. आमचा संकल्प तर चालूच आहे. पौर्णिमा आणि उत्सव या वेळेला पहाटे 5:30ला काकड आरती 5ला जप सुरू होऊन संध्याकाळी 8 वाजता जप संपणार आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी इथे नाव नोंदणी करून किंवा स्वतः त्या वेळेला घेऊन जप कर. महाराजांचं फक्त महाराजांच्या नित्य नैमित्तिक पुस्तकात दिलेली भजनं हीच फक्त त्याच्यामध्ये त्या भजनी मंडळाची म्हटली जाते. असं मंडळ सुद्धा इथे पुरुषांचं आणि स्त्रियांचं होणार आहे. तसंच श्री महाराजांचे जे मी बेलसर यांनी लिहिलेलं चरित्र त्याची सुद्धा पारायण इथे करण्याच्या एक योजना आहे. त्यांचं सद्गुरु लीलामृत की ज्याचं पारायण सगळीकडेच होतं तर सद्गुरु लीलामृताची सुद्धा ठरवून अशी जर 3 दिवसाची 5 दिवसाची सुद्धा पारायण करण्याची याच्यासाठी जे कोणी म्हणजे उद्या कदाचित माझी नात सुद्धा तिला हळूहळू तयार चालले तुम्ही बघितलंच असेल ती करत सुरुवात झालेली आहे. तर अशा पद्धतीने आपली पुढची पिढी सुद्धा नामाला लागून अनेक पिढ्यांचं आपण उद्धार करण्यासाठी रामनामाचा आधार घ्या असं जे महाराजांनी खास सांगितलेलं आहे. हे रामनाम भरपूर समाधी मंदिराला देण्याचं आश्वासन भगवंताला देऊन आपण सगळे आज आपण उपवासाचा थोडासा फराळ करायला आज कारण भोजन नाहीये, उद्या मात्र पारणं आहे. पारण्याचा सगळ्यांनी घ्यावा. आज उपवासाचा आहे आणि कोणी टाकू नका. जे काही घ्याल तो प्रसाद करे थोडं घ्या, परत झालं तर परत उठून घ्या. वाढायला कोणी येणार नाही, तुमचं तुम्हाला उठून घ्यायचं आहे. आपलं आपण आश्रम आहे, हे काही हॉटेल नाही. त्या पद्धतीने राम राहायला सगळ्यांनी विनंती करा आणि भरपूर तुम्ही जेवढा जप करून द्याल. भले इथे यायला जमणार नसेल घरी करून आणा. आपण जास्तीत जास्त जप कसा देऊ आपण वया देतो. आपला रोज 4 ते 5:30 आपली उपासना असते. 4 ते 4:15 पैखरी जपासाठी जर तुम्ही इथे जमा कराल तर त्यातही महाराजांना फार आनंद वाटेल. तर जे तुम्हाला करता येणं शक्य आहे ते तुम्ही करा. इथे तर कार्यक्रम फक्त राम नामाचेच चालू आहेत आणि राम नाम संपून द्यावं. बाकीच्या कुठल्याही गोष्टीची अपेक्षा या आश्रमाला महाराजांना नाही. सद्गुरुनाथ एक लाईन करा